मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर केली जाणार आहे। पहिल्या यादीमध्ये अडचणी नसलेल्या वॉर्डांचे उमेदवार भाजपकडून घोषित केले जाणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या उच्चस्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी संबंधित आमदारांवरती असेल, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्यात। तर बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। त्याबरोबरच प्रचाराची दिशा ठरवत छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क आणि भेटीगाठी वाढवणाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। यासोबतच जिल्हाध्यक्षांनी उमेदवारांचे अर्ज हे काटेकोरपणे तपासावेत असेही निर्देश देण्यात आलेत। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप काल रात्री सुरू करण्यात आलंय। वसंत स्मृती या दादर इथल्या भाजप कार्यालयातून फॉर्मच्या वाटपाला सुरुवात झालेली असून काही माजी नगरसेवकांना देखील पहिल्या यादीमध्ये स्थान देण्यात आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढवणार आहेत। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः ही घोषणा केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंनी तसे संकेत दिले होते। मात्र पुण्यामध्ये चिन्हामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि आघाडी होण्याची शक्यता ही मावळली। पुण्यामध्ये जरी शक्य झालं नसलं तरी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। या युतीसाठी अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये गुप्त बैठक झाल्या होत्या। पिंपरीमध्ये ही युती पक्की झाल्याची बातमी एबीपी माझानं दिली होती आणि अखेर अजित पवारांनीच या युतीची घोषणा केली आहे। काही अडचण नाही। आपल्या विचाराचे काही खासदार आहेत, त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो, त्याच्यावर तिथंही अडचण नाही। साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरती लढणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादीनं 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। राष्ट्रवादीनं माजी आमदार नवाब मलिक यांच्या खांद्यावरती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दिली आहे। मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबई राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही अशी भूमिका भाजप आणि शिवसेनेनं घेतली होती। मात्र अजित पवारांनी आपला निर्णय न बदलता मलिकांवरचा विश्वास हा कायम ठेवलाय। त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीत फूट पडली। आज अखेर उमेदवारांची पहिली यादी देखील राष्ट्रवादीनं जाहीर केली आणि या पहिल्याच यादीमध्ये नवाब मलिकांच्या घरातून 3 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे या यादीची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेलच्या सूचनेनुसार आम्ही स्वबळाचा नारा देऊन आम्ही पुढे एकटाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी BMCच्या निवडणूक लढणार आणि आमची आज फर्स्ट यादी आम्ही प्रसिद्धीसाठी तुमच्याकडे देणार आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली आहे। पक्षाकडून 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढतीये। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरती लढणाऱ्या काँग्रेसनं अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली आहे। मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 62 जागा या काँग्रेसनं वंचितला दिलेल्या आहेत। तर आता उर्वरित जागांवरती काँग्रेस लढणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या आघाडीची घोषणा केली। तर ही आघाडी म्हणजे नवी राजकीय सुरुवात असेल अशी घोषणा देखील यावेळी दोन्ही पक्षांनी केली। सोबतच भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्र असल्याची प्रतिक्रिया या दोन्ही पक्षांनी दिली आहे। तर दरम्यान या आघाडीच्या घोषणेवेळी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या उपस्थित नव्हत्या। मात्र आघाडीला त्यांची संमती आहे अशी प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली आहे। दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संवैधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे। त्यामुळे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे, याबद्दल निश्चित आनंद आहे।
खरं तर दादा 2014मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगोटीवर भाजप बसलं नसतं. पण आज एक नवीन सुरुवात झाली आहे. नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे, भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पक्ष जाणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच अखेर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानं ठाकरे बंधूंबरोबर युती केलेली आहे. मुंबईत ठाकरे बंधू पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुंबईमध्ये 52 जागा मिळाव्यात अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची होती. मात्र या मागणीचा प्रवास अखेर 10 ते 12 जागांवरती येऊन पोहोचलाय. दरम्यान कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी ही जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणाच्याही कितीही आघाड्या झाल्या तरी मुंबई महापालिकेवरती सेना भाजपचाच भगवा फडकेल असा विश्वास मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला आहे. मी याच्यामध्ये एवढंच सांगतो, कोणाच्याही किती आमच्यासमोर आघाड्या झाल्या तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल. मुंबईत काँग्रेस आणि वंचितची युती झाली आणि त्यानंतर वंचितनं ठाकरे बंधूंवरती टीका केली. ठाकरे आता बाजूला पडलेले असून खरी लढत भाजप आणि काँग्रेस वंचित युतीची असल्याचं वंचितचे धैर्यवर्धन पुणकर आणि सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलेलं आहे. व्यवसाय सांभाळायचा आणि सत्ता घरात राहावी यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आला आहे. हे दोघं तरुण बाहेर पडले. त्यामुळे आम्ही ज्या समस्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबईकरांच्या ज्या समस्या आहेत, असं म्हणता मग त्यांची ताकद नाही असं काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? राजकीय ती लढाई मतदारांसमोर ते आता म्हणजे ते राहिले नाही आहे, रेलेव्हंट राहिले नाही आहेत ठाकरे बंधू. तुम्ही 25 वर्ष सत्ता, तुम्ही लोकांना दिसताय की तुम्ही स्वतःचे व्यवसाय सांभाळण्यासाठी, ते राखण्यासाठी तुम्ही एकत्र येत आहे. तुमची सत्ता घरातल्या घरात राहिले पाहिजे म्हणून एकत्र येत आहे. मुंबईकरांचं काही घेणदेण नाही राहिलं आहे. मुंबईकरांना समजलं आहे. शिवसेना आणि राज ठाकरे यांची आज जी काही युती झालेली आहे ही काही तत्वांवरती किंवा जनतेच्या प्रश्नांवर झालेली नाही आहे. ती स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःचे पक्ष टिकवण्यासाठी झालेली आहे. भाजप हा स्थानिक स्वराज संस्थांना गेली 5-6 वर्ष निवडणुका पेंडिंग ठेवून प्रशासकाच्या माध्यमातून ओरबाडून खातोय. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजलेला आहे. हे सगळं जनता पाहते. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी एक सक्षम पर्याय जनतेला देणं आवश्यक होतं. म्हणून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एक सक्षम पर्याय हा जनतेसमोर ठेवलेला आहे. माझा विश्वास आहे की मुंबईतली जनता हा पर्याय निवडेल आणि मुंबईचा महापौर हा आमच्या आघाडीचा बसेल. एकीकडे मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झालेली असताना दुसरीकडे चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. एकमेकांना स्वतःच्या पक्षाचे दुपट्टे घालून या युतीची घोषणा करण्यात आली आहे. तर दोन्ही पक्ष महानगरपालिकेमध्ये समसमान म्हणजे 33 उमेदवार उभे करणार आहे. काँग्रेसनं सन्मानजनक जागा न दिल्यामुळे आम्ही युती करत असल्याचं म्हणत दोन्ही पक्षांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे 50-50चा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघंही पक्ष त्यानुसार आम्ही हे समोर निवडणूक लढणार आहोत. का त्यांना मित्रपक्षाची गरज नाही आहे, त्याच्यानुसार त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी कोणी बोलणी केली नाही आणि त्यांनी आम्हाला काही विचारणा केली नाही गेल्या 1.5-2 महिन्यापासून. त्याच्यामुळे आम्ही आमचा मार्ग निवडला. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला विचारणी केल्यानंतर त्यांनी सन्मानजनक वाटा असा आम्हाला देण्यास तयार नसल्यामुळे ती युती आम्ही करण्यास नकार दिलेला आहे. आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सन्मानजनक याच्यातच युती कराल आणि त्यांच्यासोबतच राहाल. त्या हिशोबाने आम्ही उद्धव ठाकरे गटाशी, शिवसेने गटाशी आम्ही युती करत आहोत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये मुंबईतल्या काही मोजक्या जागांवरती अजूनही रस्सीखेच सुरू आहे. दादर प्रभादेवीतील वॉर्ड मिळावे म्हणून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी हे इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी मनसेकडून सावध भूमिका घेण्यात आली आहे. आज कार्यकर्ते पदाधिकारी यांची मनधरणी करून उमेदवारांची यादी ही जाहीर करण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला मातोश्रीवरती सुरुवात झाली आहे. काही उमेदवारांना काल रात्री आणि काहींना आज अर्ज भरण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत. जवळपास 80 ते 90% माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळणार असून माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत उद्या सकाळी 10 वाजता अर्ज भरणार आहे. तर दादर, माहीम, शिवडी आणि विक्रोळी इथल्या जागा वाटपाचा तिढा हा पूर्ण झाल्यानंतर फॉर्म वितरण सुरू झालं. यंदा ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 10 ते 15 जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. तर उमेदवारांची अंतिम यादी ही आज जाहीर केली जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची युती झाल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांपैकी ज्यांची निवड केलेली आहे त्या उमेदवारांना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते एबी फॉर्म देण्याचं आता सुरू झालेलं आहे. दरम्यान ठाणे महापालिकेमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली. ठाणे महापालिकेतील जागांचा फॉर्म्युला देखील ठरला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर आज रात्रीपर्यंत ठाण्यात युतीची घोषणा होणार असल्याचं जाधव म्हणाले. लवकरच एबी फॉर्म वाटप करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय. आमचा फॉर्म्युला जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता फक्त घोषणा करणं बाकी आहे आणि आज रात्रीपर्यंत त्या घोषणा देखील आमच्याकडनं होतील. आणि मला असं वाटतं की युतीच्या ज्या गोष्टी बाकी आहेत ती त्यांनी कराव्यात. आमच्याकडनं आमचं जे एकत्रित राहण्याचं जे आम्ही ठरवलं आहे त्याच्या बाबतीतल्या ज्या काही हे आहेत त्या आमच्या पूर्ण आहेत. सध्या मनसेकडून कशा प्रकारची तयारी असेल ठाण्यामध्ये? आत्ताची जी तयारी आहे ही फॉर्म जागा सोडवणं आणि जागा वाटप या दोन गोष्टींकडे तयारीचा भाग हा 30 तारखेनंतर सुरू होईल. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसे 54 जागांवरती निवडणूक लढवणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा झाली आहे. त्यामध्ये मनसे 54 जागांवरती लढणार असल्याचं स्पष्ट झालं. मनसे नेते राजू पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर उर्वरित जागांवरती ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे. युतीमध्ये लढण्याचा पहिला अनुभव असल्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांना सन्मानजनक जागा देण्याचा निर्णय झालेला असल्याची माहिती ही राजू पाटील यांनी दिली आहे. माझी चर्चा शिवसेना आणि मनसे म्हणून आम्ही चर्चा करतोय. साधारण 54च्या आसपास जागा आम्ही मनसेसाठी ठेवून घेतलेल्या आहेत. बाकी त्यांना उरलेल्या जागा 122 पैकी सर्व शिवसेना बघणार आहे आणि त्यांचे काही मित्रपक्ष समजा ॲडजस्ट करायचे असतील काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ते त्याच्यातनं करणार आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली आहे. मात्र तरीही उमेदवार जाहीर होत नसल्यानं शिवतीर्थावरती इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे. मात्र मुंबईतील उमेदवारांना एबी फॉर्म कधी मिळणार असा सवाल पदाधिकारी विचारत आहेत. याच पार्श्वभूमीवरती मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंशी चर्चाही केली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानंतर आता मनसे ॲक्शन मोडमध्ये आले. मनसेकडून आता प्रचारासाठी तयारी सुरू आहे. अशातच आज मुंबईतील रंगशारदा इथं मनसेचा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल. उद्धव ठाकरेंनी भाजपवरती निशाणा साधलाय. भाजपचा वाईट अनुभव आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे काहीही झालं तरी अनाकोंडा भाजपला हरवायचंच असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय. विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवरती घणाघात केला. आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. दरम्यान अनाकोंडा अब्दाली बोलण्याआधी स्वतःकडे पहा. पक्ष गिळणारेच खरे अनाकोंडा असल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी ठाकरेंवरती केलाय. तसंच औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असलेल्यांनी अब्दालीची भाषा करू नये असंही बन म्हणाले. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे हा मराठी माणूस तुमच्यापासून दूर गेला आणि तुम्ही काय अनाकोंडा आणि अब्दालीच्या गप्पा मारतायत. ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अनाकोंडा तुम्ही आहात आणि अब्दालीच्या भाषा तर तुम्ही करू नका, कारण तुम्ही स्वतः
औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहात. महाराष्ट्र धर्म म्हणजे एकतेचा धर्म. तुमचा धर्म हा औरंगजेबचा आणि अफजल खानाचा आहे, हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून आरपीआयला 15 ते 16 जागा मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. कमळ चिन्हावरती निवडणूक लढवण्यास तयार असल्याचंही आठवलेंनी म्हटलंय. महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेला बोलावलं नसल्यामुळे आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवरती आठवलेंची समजूत काढण्यासाठी दरेकरांनी त्यांची भेट घेतली. शिवसेना आणि भाजप मिळून आठवलेंचा योग्य तो सन्मान करेल असं आश्वासन दरेकरांनी दिलंय. आठवले साहेब आणि महायुती एक कुटुंब आहे आणि आठवले साहेब यांचा सन्मान निश्चितच RPIचा महायुती करेल. माननीय मुख्यमंत्र्यांचंही विशेष लक्ष RPIच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे आणि सन्मानपूर्वक त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. नाही, समजूत काढण्यासाठी नाही. प्रवीण दरेकर हे त्याचे आमचे पालक मित्र आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनीच आम्हाला सांगितलं होतं की प्रवीण दरेकर हे आपले मित्र आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी ते सोडवण्यासाठी आपल्यासोबत ते असतील. तर बघा, आमची समजूत काढण्यासाठी म्हणजे त्यांनी जागा ते देण्यासाठी आलं पाहिजे. त्यांनी समजूत काढण्यासाठी येण्याचा प्रश्न नाही आहे. RPIला अजिबात जागा न दिल्या तर समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवणं अशक्य होईल. त्यामुळं काही जागा आम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि आमची कमळ चिन्हावर लढण्याची तयारी आहे. पण आम्हाला RPIमध्ये त्या जागा त्या दिल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.